पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. अभिवाचक वसुंधरा पर्वते. या पुस्तकातलं हे शेवटचं प्रकरण आहे, आई. आणि हे प्रकरण लक्ष्मीबाईंचा मुलगा देवदत्त नारायण टिळक यांनी लिहिलेलं आहे. आणि या प्रकरणाचा हा दुसरा भाग आणि शेवटचा. अशिक्षित परंतु अत्यंत सुसंस्कृत अशा उदार आणि प्रेमळ वृत्तीच्या लक्ष्मीबाईंचा सत्कार करावा असं नाशकातल्या कित्येक संस्थांनी ठरवलं आणि या सार्वजनिक आजीबाईंनी या गोष्टीला संमती दिली. आयुष्यभर अनेक विचित्र परिस्थितींशी झुंज देत देत तिने येतपर्यंत मजल मारली होती. 25 वर्षापूर्वी तिने एक कादंबरी लिहायला घेतली होती आणि त्या कादंबरीची आम्ही पोराने खूप चेष्टा करून तिला त्यावेळेला भंडावून सोडलं होतं. पण आजच्या तिच्या लिखाणाची चेष्टा करण्याची आमच्यापैकी कुणाचीही योग्यता नव्हती. त्या पोरांपैकी जितक्यांना या सत्कार समारंभासाठी येता येईल तितक्यांनी कसंही करून यावं म्हणून मी आणि प्रोफेसर पाटणकरांनी आमच्या सह्यांची पत्र आमच्या बालमित्रांना धाडली. त्यात सहज असं एक वाक्य लिहिलं होतं की आईचं वय आता फार झालंय, हे लिहायची काही गरज नाही. पण या वाक्याचा परिणाम असा झाला की 15 पैकी 10 जण सत्कार समारंभाला हजर झाले. हे झालं आमच्या मित्रमंडळींसंबंधी आणि साहित्यिकांपैकी सुद्धा कितीतरी हजर होते. तारीख 15 डिसेंबर 1935 रोजी हा सत्कार समारंभ नाशिक इथे सर्कल थिएटर मध्ये झाला. स्मृतिचित्रांचे पहिले 2 भाग प्रसिद्ध झालेलेच होते आणि आता तिसरा या समारंभामध्ये प्रसिद्ध व्हायचा होता. उत्तम लेखिका म्हणून आईची प्रसिद्धी याच ग्रंथाने झाली होती. आम्हा सगळ्यांपुढे तिचं चरित्र उभं राहिलं. एक मनुष्य शब्द शोधायला जिला 1 घंटाभर घटपट करावी लागली होती, तिचे शब्द आता इतके मोलाचे ठरले होते की शेकडो माणसं 1 घंटाभर आधी तिचं कौतुक करण्यासाठी थिएटरकडे जमा झाली होती. जागा मिळेना, कित्येकांना बाहेरच उभं राहायला लागलं. घरी पाहुण्यांची व्यवस्था करायची होती, त्यामुळे मला तिथे जायला झाला उशीर. पण तिथे जातो तो मला सुद्धा आत प्रवेश मिळणं कठीण झालं. माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. त्यावेळी एकेका संस्थेतर्फे आईच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात येत होते. शेवटी तिच्या माहेरच्या नातलगांतर्फे तिला एक माळ घालण्यात आली. नाशिक सोडून ती पतीकडे गेली त्यावेळी हे दृश्य कुणालाही कल्पनेत सुद्धा रंगवता आलं नसतं. व्यासपीठावर मध्ये सत्कार समारंभाचे अध्यक्ष प्र के अत्रे, त्यांच्या एका बाजूला ह भ प लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, दुसऱ्या बाजूला आई आणि सभोवताली तिला प्रिय वाटणारी इतर मंडळी बसली होती. भाषणं झाली. फार सुंदर भाषणं झाली. त्यांचा विशेष असा होता की ती सर्व भाषणं आपुलकीच्या भावनेने ओलावलेली होती. त्यात पांगारपरांपासून अत्र्यांपर्यंत सगळ्यांनी सारखाच महत्वाचा भाग घेतलेला होता. अत्रे म्हणाले, लक्ष्मीबाईंना टाक सुद्धा वापरता येत नाही. त्यांनी आपलं पुष्कळचं लिखाण आगपेटीच्या काडीच्या टोकाने लिहिलंय. आपणापैकी पुष्कळ साहित्यिक फाउंटन पेन वापरतात, पण त्यांना स्मृतिचित्रा इतका हृदयंगम ग्रंथ निर्माण काही करता आलेला नाही. ज्या काडीनी लक्ष्मीबाई लिहित असत त्या काडीच्या टोकाशी असलेली जळजळीत आग त्यांनी आपल्या वाङ्मयात ओतली. इतर लेखक फाउंटन पेन वापरीत असले तरी त्यांच्या फाउंटन पेनच्या शाईतून त्यांचं हृदय काही झरत नाही. आता मी सर्वांच्या वतीने लक्ष्मीबाईंच्या पायावर डोकं ठेवतो आणि शेवटी त्यांना अशी कळकळीची विनंती करतो की आपण मराठी साहित्याची इतकी उदंड सेवा केलेली आहे की आता आणखी काही लिहा असं आम्ही तुम्हाला सांगणं म्हणजे आम्हाला अंतःकरण नाही, आम्ही निर्दय कठोर आहोत असा अर्थ होतो. आपल्या उतार वयात आपण पूर्ण विश्रांती घ्यावी आणि आपलं आयुष्य अत्यंत आनंदात आणि विसाव्यात जावो अशी मी प्रार्थना करतो. शेवटी आईने भाषण केलं. त्यात ती म्हणाली की ज्या दिवशी मला पूर्ण विराम मिळेल त्याच दिवशी माझ्या लेखनाला पूर्ण विराम मिळेल. आणि खरोखर हे म्हटल्याप्रमाणे शेवटपर्यंत ती लिहित होती. त्यात तिने खंड पडू दिला नाही. स्मृतिचित्रांच्या 4थ्या भागाचं अर्धलिखाण पुरं केल्यानंतर आणि ख्रिस्तायनाचा 74वा अध्याय लिहिल्यावर तिने लेखणी खाली ठेवली आणि सत्कार समारंभातली भविष्यवाणी
3च महिन्यात खरी केली. 8 दिवस राहिले. आई जळगावला सौभाग्यवती आनंदीबाई शिर्के यांच्याकडे गेली होती. तिथे तिला झाला इन्फ्लुएन्झा. तिला तिथून तिच्या मानसकन्येनी म्हणजे डॉक्टर पद्माबाई शिंदे यांनी आपल्याकडे भुसावळला नेलं. माझी पत्नी आजारी होती. तिला घेऊन मी अकोल्याला गेलो होतो. आईला इन्फ्लुएन्झा झाल्याचं डॉक्टर पद्माबाईंच्या पत्रावरून आम्हाला कळलं. भुसावळून खामगावला जाण्याचा आईचा बेत आम्हाला त्याच वेळेला कळला. पत्नीला अकोल्याला ठेवून मी नाशकाला परत आल्यावर मला काही चैन पडेना. मी नानाला जळगावला पाठवलं आणि तो दुसऱ्या दिवशी आईला घेऊन आला. ती बरी दिसली. आजारी होती असं डॉक्टर पद्माबाईंचं पत्र पाहून मी जी काही कल्पना केली होती तशी ती काही मुळीच दिसली नाही. आल्याबरोबर भेटता येईल तेवढ्यानं भेटून आली. मी म्हटलं, आई आता तू दमलीस, नुकतीच तापातनं उठलीस, तेव्हा आता काही दिवस क्रिस्तायन राहू दे. तिने माझं म्हणणं कबूल केलं. इतक्यात सोपानदेव रेकॉर्डिंगसाठी मुंबईला जायला निघाले आणि त्यांच्या पत्नीना सोबत म्हणून आई त्यांच्याकडे निजायला गेली. आजीबाईंबरोबर मुलं सुद्धा गप्पा मारायला गेली. 8:30-9च्या सुमाराला मुलं येऊन सांगायला लागली की आजीबाई अहो धर्मात्मा पाहायला गेल्या. मी नानाला पळत जाऊन तिला थांबायला सांगितलं. पण नाना परत येऊन सांगायला लागला की त्या गेल्या. मला आईचा फार राग आला. नुकतीच आजारातून उठलेली, थंडीचे दिवस, 9च्या शोला गावात जाऊन सिनेमाला जाऊन रात्री 12-1ला परत यायचं. पण तिच्या उत्साहाला कधी सीमाच नव्हत्या. पप्पा वारल्यावर आई म्हणे, टिळकांनी आपलं मरण ओढवून घेतलं. स्वर्गात त्यांची गाठ पडली ना की मी त्यांच्याशी आधी सपाटून भांडेन. आईला जसं पप्पांशी भांडावसं वाटलं ना तसं आज मला तिच्याशी भांडावसं वाटतं. दुसऱ्या दिवशी बोललोच नाही. पण तिसऱ्या दिवशी मात्र बोललो. तो ती म्हणाली, अरे परवा गेले आणि काल सुद्धा पुन्हा गेले होते. मी अगदी हतबुद्धच झालो. तिला म्हटलं, आई हे आता काही चालायचं नाही. तू आता इकडे निघालं ये बघू कशी. तेव्हा तिने कबूल केलं की आता सोपानदेव वगैरे परत आले की मग मी घरी येईन. पण तो योगायोग आलाच नाही. त्याच रात्री 2-3च्या सुमाराला लीलाबाई घाबऱ्या घाबऱ्या येऊन हाका मारू लागल्या. नाना आणि मी खालीच निजलो होतो. लीलाबाई सांगायला लागल्या की आई फार घाबरल्या आहेत. चला चला त्यांना फार थंडी वाजते. मी पुढे धावत गेलो. नानानी आणि अशोकनी मागाहून पाणी गरम केलं आणि रबरी पिशव्या औषधं वगैरे आणली. आईला इतकी कमालीची थंडी वाजून आली होती की सगळी घरातली पांघरुणं घातली आणि वर अशोक आणि नाना निजले. आत गरम पाण्याच्या पिशव्या ठेवल्या तरी ती थडथड 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 उडत होती. सोपानदेवांच्या घरी कोणी पुरुष माणूस नव्हतं. 2 लहान लहान मुलं तेवढी होती. लीलाबाई, नाना, अशोक आणि मी पहाटेपर्यंत बसूनच राहिलो. पहाटे मात्र आईला ताप भरला. मला त्या दिवशी नांदगावला काम होतं आणि दुसऱ्या दिवशी जळगावला काम होतं. जळगावचं काम दुसऱ्या दिवशी सकाळीच करून परत तापाच्या पाळीपर्यंत येता येण्यासारखं होतं. पण पाय काही निघेना. आई सारखी म्हणत होती की तू कामाला जा. तिचे प्रेमळ शब्द अजून माझ्या कामात गुंतात. बाळ्या जा बरं, मी बरी आहे, काळजी करू नको, जा बरं बाळ्या. ती कधी मला बाळ्या म्हणत नसे. पण त्या दिवशी मी जाईपर्यंत अत्यंत प्रेमळ स्वराने तिचं एकसारखं हेच चाललं होतं. हाताला ताप लागत नव्हता, पण अंगात बराच ताप असला पाहिजे किंवा तिच्या मनाने तो ताप बराच असला पाहिजे. मी डॉक्टरना आणलं. त्यांनी मलेरिया अशी खात्री करून दिल्यानंतर मी निघालो. जाताना तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो. तिचे डोळे मिटले होते. झोप लागली असं मला वाटलं. पण मी जवळ जाताच, बाळ्या जा बरं, मी बरी आहे रे, काळजी करू नको, असं ती म्हणाली. मला जरा कसं तरी वाटलं, पण मी तसाच निघालो. नांदगावला कसं तरी काम आटपून मी रात्रीच्या गाडीने जळगावला पोचलो. मध्यरात्र टळून गेली होती. स्टेशनात गाडी शिरताच प्लॅटफॉर्मवर फडणीस दिसले. त्यांना पाहताच पोटात धस्स झालं. चला चला घरी चलता, पण मला वाटतं की तुम्ही आत्ताच परत जा. आत्ता गाडी आहे लगेच. अहो पाटणकरांची तार आली. मी तार वाजली. तारेत मला परत बोलावलं होतं. पण का हे काही मला कळलं नव्हतं. त्यामुळे मी अगदीच घाबरून गेलो. आपण नाशिक सोडल्यानंतर काही कमी जास्त झालं की काय हे काही मला कळेना. सारी रात्र बसून काढली. पहाटे नाशकाला उतरलो. आता काय झालंय हे कसं समजायचं. घरी आलो
आणि आधी सोपानदेवांच्या घराकडे नजर फेकली. बाहेर एक कंदील जळत होता. इकडे आमच्याही घरात सामसूम दिसत होती. पुन्हा घाबरलो. नानाने दार उघडलं. आजीबाईंचं कसं काय असं विचारलं. तो म्हणाला, आजीबाई बरे आहेत. माझ्या जीवात जीवाला. पाटणकरांना रात्री डॉक्टर वर्टींनी सांगितलं होतं की आईच्या हार्टला अतिशय अशक्तपणा आलेला आहे आणि ते ऐकून पाटणकरांनी मला तार केली होती. पण काहीही असलं तरी आता ती बरी आहे हे ऐकून आनंद वाटला. त्या दिवशी तिला भेटायला खूप माणसं आली. ताप काही आला नाही, मात्र विनोद आला आणि प्रेमळपणाला भरत आलं. काही स्त्रिया भेटायला आल्या तेव्हा आई त्यांना म्हणाली, अगं तुम्ही माझा सत्कार समारंभ केलात ना, तेव्हा मला लागले दृष्ट. थोड्याशा मीठ मोहऱ्या ओवाळून टाका माझ्यावरून. सगळ्यांना मोठी गंमत वाटली आणि त्या हसायला लागल्या. तिचं पोट आता अतिशय दुखू लागलं होतं, पण तरी ती दुसऱ्यांना हसवत होती. त्यामुळे आम्हाला मात्र सगळ्यांना मोठा धीर येत होता. पांगारकर बुवा भेटायला आले. त्यांना ती म्हणाली, अहो या बुवा साहेब, आत्मा आणि कुडी यांचा झगडा चाललाय, पाहूया आता कोण जिंकतंय ते. मग संध्याकाळी डॉक्टर वर्टी म्हणाले, हे बघा पोटामध्ये असं मध्येच काहीतरी टेंगळासारखं दिसतंय. मला असं वाटतं की तुम्ही दुसऱ्या एखाद्या डॉक्टरला कन्सल्टिंग साठी आणा. मग डॉक्टर वाबळे यांनी कानडा हॉस्पिटलच्या डॉक्टर रॉबिन्सन्सना आणलं. त्या तिघांनी मिळून बराच विचार केल्यानंतर डॉक्टर रॉबिन्सन्स यांनी सर्जन मेजर ग्रे यांना आणलं. इकडे ही गडबड चालली आहे तो त्या जहाल मंजुळाबाईची मुलगी तुळसाबाई येऊन दाखल झाली. त्यांना आई आजारी असल्याची गंधवार्ता सुद्धा नव्हती, पण तुळसाबाईंना पाहून आईला आनंद वाटला. मग डॉक्टर लोकांनी चिकित्सा करून ठरवलं की इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन आहे आणि त्याचं ऑपरेशन झालंच पाहिजे. त्यांचं बोलणं सगळं इंग्रजीत चाललं होतं, पण आईला सगळं कळत होतं. मला एका बाजूला घेऊन डॉक्टर रॉबिन्सन म्हणाल्या, ऑपरेशन करायला पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हटलं, मी तिला विचारतो. इतक्यात लीलाबाई आईला सांगू लागल्या, आई तुम्ही भिवू नका, ऑपरेशन नाही करणार. पण आई त्यांना म्हणाली, अगं ऑपरेशन करायचंच असलं तर मग केलंच पाहिजे ना. मला ऑपरेशनचं काही भय वाटत नाहीये ग. आईचे हे शब्द ऐकून मी म्हणालो, आई ऑपरेशन करायचंय, तुझ्या मनाची तयारी आहे ना? ती म्हणाली, हो मी अगदी तयार आहे. वीक हार्ट म्हणून मला तार आली होती, पण वास्तविक तिथे असलेल्या आमच्यापैकी एकाचही हार्ट तिच्या इतकं सशक्त नव्हतं. आईला डॉक्टर वाबळेंच्या मोटारमध्ये निजवल्यावर निघता निघता आई मला म्हणाली, अगं माझ्या बहिणीला सांगा मी परत येईन, काळजी करू नको. ती बहीण म्हणजे माईसाहेब बेदरकर. त्या बिचाऱ्या आजारी होत्या, पण त्या तशाच उठून काठी टेकीत टेकीत बाहेर आल्या आणि त्यांनी आईला भेटून घेतलं. रात्रभर दवाखान्यामध्ये ऑपरेशन वाचून जे काही करता येण्याचं होतं ते सगळं मेजर ग्रेनी करून पाहिलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सकाळीच 8 वाजता ऑपरेशन करायचं ठरलं. तिच्या खोलीतून बाहेर जाण्याच्या आधी नर्सबाईंनी तिचे केस विंचरून 2 वेण्या घातल्या. मी ध्रुवाला घेऊन तिच्याकडे गेलो तेव्हा ती त्याला म्हणाली, बघ ध्रुवा कसे लहान पोरीसारखे माझे सोपस्कार करतायत. स्ट्रेचरवर घालून तिला ऑपरेशन रूम मध्ये नेताना तोंडावर ऊन येत होतं, म्हणून डॉक्टर शेखबाईंनी तिच्या तोंडावर चादर घातली. ती तिने दूर सरकवली आणि त्यांना म्हणाली, अगं तू काय मला भित्री समजतेस का? काढ ती चादर. ऑपरेशन रूमच्या बाहेर आम्ही सगळे चिंताग्रस्त मनाने उभे होतो. आईला आत नेल्यानंतर 1 घंटाभर तरी तिचं बोलणं ऐकू येत होतं. मला वाटे की ऑपरेशन रहित झालं, तेवढंच समाधान वाटलं. इतक्यात एक नर्स कशालाशी बाहेर आली. तिला विचारलं तर ऑपरेशन चालू असल्याचं तिने सांगितलं. आई डॉक्टरांची गप्पा मारित होती आणि तिथे सुद्धा थट्टा विनोद चालू होता. शेवटी मेजर ग्रेनी तिला सांगितलं, बोलू नका. आधी ऑपरेशन स्पायनल इंजेक्शननी झालं. शेवटी थोडा क्लोरोफॉर्म दिला आणि एकंदर 2.5 तास ऑपरेशन चालून ते अगदी यशस्वी झालं. मेजर ग्रेनी मला तिथेच एक खोली दिली होती, त्यामुळे मला आईजवळ राहता आलं. तुळसाबाई तसा आणखी एक बसून होती. ऑपरेशन संपल्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने आई शुद्धीवर आली आणि मला म्हणाली, अरे दत्तू ध्रुवाला होता ना रे?
त्याची माया आहे रे माझ्यावर. तो बिचारा बाहेरच डोकवून जातो. मी ध्रुवाला आणून तिच्या पुढे उभा केला. त्याच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तिला फार समाधान झालं. नाना तिच्याजवळ उभा राहिला होता. त्याची मॅट्रिकची परीक्षा जवळ आली होती. त्याला तिने आग्रहाने परत पाठवून दिलं. माझ्या पत्नीला मी झाल्या हकीकतीचं पत्र टाकलं आणि कळवलं की येण्याची घाई करू नका, कारण घरात 2 आजारी माणसांचं करणं फार कठीण जाईल. पण आपण इथल्या सामान सुमानाची बांधाबांधी आटपली की नाशकाला येते असं तिचं पत्र आलं. मी येऊ नको म्हणून तिला तार केली. इकडे अशी तार केल्याचं मी आईला सांगितलं तरी तिने 2 वेळेला रूथ आली का, रूथ आली का म्हणून विचारलं. तेव्हा मला मोठं चमत्कारिक झालं. तार नसती केली तर बरं झालं असतं असं मला वाटायला लागलं. पण माझ्या तारेचा काहीच उपयोग झाला नव्हता हो. रूथ आली आणि आईच्या उशाशी जाऊन उभी राहिली. तेव्हा आम्हा तिघांनाही समाधान वाटलं. ऑपरेशन उत्तम झालं. तिसऱ्या दिवशी आईने मला सांगितलं की आता एकच टाका काढायचा राहिलाय. मला आनंद वाटला. पण आता तिला खोकला यायला लागला होता आणि छाती भरायला लागली. आता 2 दिवस राहिले होते. या 2 दिवसात तिने जे काही धैर्य दाखवलं, जी उदार वृत्ती दाखवली, जी उमेद दाखवली, ती खरोखर अवर्णनीय होती. रोगी अतिशय अशक्त झाला असल्यामुळे भेटायला कुणालाही येऊ देऊ नका, असं डॉक्टरांनी मला बजावून सांगितलं होतं. तरी सुद्धा दिवसभर सगळ्या दर्जाचे स्त्री पुरुष एकसारखे येत असत. त्यांची समजूत करता करता आमची पुरेवाट होत होती. इकडे पुढल्या दाराने मी माणसं लावून द्यावी तर मागच्या दाराने माणसं आत येऊन बसत. आणि यात तिच्या मांग विद्यार्थी विद्यार्थिनींपासून तो विद्वान मित्रमंडळींपर्यंत सर्व तऱ्हेच्या श्रीमंतांचा आणि गरिबांचा भरणा होता. या 2 दिवसात तिथे घडलेल्या बारीक सारीक गोष्टींची माहिती नंतर सोपानदेवाने मिळवली आणि जे काही लिहिलंय त्यातून काही आज खाली देतोय. अशा तऱ्हेच्या पोटाच्या ऑपरेशनचे रोगी सांभाळणं हे नर्सेसना फार अवघड असतं. कित्येक वेळेला त्यांचे हातपाय देखील बांधून ठेवावे लागतात. परंतु आमच्या आईचं नाव हॉस्पिटलमधले सगळे लोक घेत आहेत की त्यांनी औषध घेण्याच्या बाबतीत, इंजेक्शनच्या बाबतीत किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही बाबतीत यत्किंचितही त्रास दिलेला नाही. हॉस्पिटलमधल्या 3 दिवसात एकदाच त्यांनी वाकडं तोंड केलं, कारण त्यांनी जन्मात कधी मांस खाल्लं नव्हतं. तरी नापसंती दर्शक शब्द तोंडातून काढला नाही. आपल्याला वेदना होतात असं त्यांनी नर्सला केव्हाही भासू सुद्धा दिलं नाही. त्यांच्याजवळ आलेल्या तुळसाबाई श्रीयुत भाऊसाहेबांना बाहेर येऊन 2दा-3दा सांगून गेल्या की आई म्हणतायत की प्रायमस स्टोव्ह इथून काढ आणि वातीची चूल आणून ठेव. भाऊसाहेबांना वाटलं की आईने अशक्तपणामुळे असा नाद घेतलाय. पण त्यांना आईनी जवळ बोलवून सांगितलं की अगं, या नर्सेस मोठ्या अचपळ असतात, एखादी पदर बिदर घेईल जाळून, म्हणून हा स्टोव्ह काढून वातीची चूल ठेव. स्वतः दुःखात असताना सुद्धा दुसऱ्याची काळजी घेण्याची त्यांची वृत्ती पाहून परिचारिकांना आश्चर्यच वाटलं असेल ना. बिछाण्यावर आणल्यावर त्यांच्या अंगाला एक कुसळ टोचलं. ते चाचपून त्याने हातात घेतलं आणि जवळच्या परिचारिकेला दाखवून म्हटलं, हीच का ग तुमची व्यवस्था? माझ्या जागी एखादी लेकुरवाई बाळली असती तर लेकराला किती त्रास झाला असता. आता यापुढे चादरी चांगल्या तपासून घे चला. ही गोष्ट सांगताना परिचारिका डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या की असा आपलेपणाने आम्हाला कुणीच उपदेश केला नव्हता. एका खासगी परिचारिकेचं थर्मामीटर फुटलेलं आईने पाहिलं. त्यांनी लागलीच भाऊसाहेबांना आपल्याजवळ बोलावून आणलं आणि सांगितलं की बिचारीचा थर्मामीटर फुटलाय, तो तिला विकत घेऊन दे. तुला खर्चाला पैसे हवे असतील तर माझ्या कपाटामध्ये डेली लाईट पुस्तकाच्या पोटामध्ये पैसे आहेत, ते आण. आपल्या काही आशा अपुऱ्या राहिल्या आहेत असं त्याने मुळीच दाखवलं नाही. मरणाचा तर त्यांना भय वाटतच नव्हतं. मात्र आपलं थोडंसं काम व्हायचं उरलंय असं त्याला वाटत असावं. कारण त्या एका परिचारिकेला म्हणाल्या, माझी भाकर तव्यावर भाजून झालीये, आता फक्त विस्तवावर शेकायची राहिलीये. याकरता ती शेकाविषयी वाटते. माझ्या लेकरांना ती बाधायला नको. स्मृतिचित्रांचा चौथा अर्धवट राहिलेला भाग आणि ख्रिस्ता यांचे शेवटचे अध्याय तपासायचे राहिलेत. ते संपवून
मगच आपली जीवितयात्रा संपवावी असा त्यांचा मानस असावा. 23 तारीख. रात्री पाटणकर दवाखान्यातून परत गेले. त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर म्हणतायत आता बरं आहे, तेव्हा तू आता झोप, तुळसाबाई तुला उठवतील. मला ते खरंच वाटलं. पाटणकरांची रात्री तिथेच आईजवळ राहण्याची इच्छा होती, पण इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते मुद्दाम घरी गेले. पप्पांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री पाटणकरच त्यांच्याजवळ होते आणि या वेळेला मुद्दाम जाणून बुजून तो प्रसंग टाळला म्हणून, नाहीतर याही वेळेला तेच आईजवळ रात्रीचे असले असते. मला मोठं समाधान वाटलं. मी समाधानाने जाऊन निजलो. पाटणकर आणि रुथ मी निजल्यानंतर केव्हा गेली कोणास ठाऊक. मध्यरात्र टळून गेल्यावर तुळसाबाईंनी मला येऊन उठवलं. भाऊ चला, आई बोलावतात. 12:50 झाली होती. आईने मजकडे पाहिलं नाही, कुणाकडेच पाहिलं नाही. तिला झोप लागत होती. तिचे डोळे मिटलेले होते. तोंडावर पूर्णपणे समाधान विलसलेलं होतं. मृत्यू छायेच्या खिंडीतून ती चालली होती, पण मृत्यू तिच्यावर परिणाम करीत बसलेला दिसत नव्हता. तुळसाबाई हंबरडा फोडण्याच्या बेतात होत्या. मी त्यांना बाहेर लोटलं. इतक्या समाधानाने चाललेल्या प्रवाशाला आपल्या रडण्या ओरडण्याने दुःखाची झळ लागू द्यायची नव्हती. मला रडू आवरेना, पण तो प्रसंग अत्यंत धैर्याने आणि आईच्या स्वतःच्या वृत्तीला शोभेल अशा रीतीने पार पाडायचा होता. मी परमेश्वराची आणि आईची मनातल्या मनात प्रार्थना केली आणि परमेश्वराच्या कृपेने आणि आईच्या शील प्रभावाने त्या प्रसंगाला तिला शोभण्यासारखं मला वागता आलं. 18 तासांनी तिचं शरीर स्मशानभूमीकडे नेलं. प्रेतयात्रेच्या वेळेपर्यंत तिच्या चेहऱ्यावरचं स्मित आणि समाधान सुद्धा नाहीशी झाली नाही. प्रेतयात्रेला सर्व धर्माचे, सर्व तऱ्हेचे, सर्व विचारांचे युरोपियन आणि हिंदी स्त्री पुरुष नाशिकहून आणि परगावाहून आलेले होते. आईच्या चरित्राकडे आणि शेवटच्या घटकेकडे पाहिल्यानंतर मला त्या दिवशी टिळकांची एक कविता एकसारखी आठवत होती. शेवटी शवपेटिका स्मशानभूमीकडे नेताना कोणतं गीत म्हणावं म्हणून मला भजनी मंडळींनी विचारलं आणि मी तेच गीत सांगितलं. जिंकुनी मरणाला मरणाला, जिंकुनी मरणाला मरणाला जीव कुडीतून गेला. अक्षयतेचा अधिकारी हा इकडून तिकडे झाला. विश्वासाचा जिना चढोनी दिव्य मंदिरी शिरला. मेला नाही निजला क्षणभर, मेला नाही निजला क्षणभर, पुन्हा सुखाने उठला. प्रभूने याला किती बयेने अजरामर हो केला, अजरामर हो केला. प्रकरण समाप्त आणि पुस्तकही समाप्त.